आणि आता बघूयात सुपरफास्ट 100 बातम्या। आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काउंटर। ठाणे क्राइम ब्रांच युनिट 1 अक्षय शिंदेचा ताबा घेत असताना सेल्फ डिफेन्ससाठी पोलिसांनी अक्षय शिंदेवर गोळी झाडल्याची माहिती। आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हिसकावून 3 राऊंड फायर केले। एपीआय निलेश मोरेंना एक गोळी लागल्याने ते गंभीर जखमी, उपचार सुरू। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण। अक्षयच्या मृतदेहाचं शवविच्छेदन जे रुग्णालयात करण्यात येणार। शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपवला जाणार। मध्यरात्री ज्युपिटर रुग्णालयात ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे जखमी। पोलीस अधिकाऱ्यांच्या भेटीला पोलीस अधिकाऱ्यांची योग्य ती काळजी घ्या, आयुक्तांच्या सूचना। पैसे देऊन अक्षयला मारून टाकलं, आम्हालाही गोळ्या घाला, आम्ही मरायला तयार। अक्षय शिंदेच्या आईवडिलांचा गंभीर आरोप। आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यूची विशेष तपास पथकाकडून चौकशी होणार। ठाणे पोलिसांकडून एसआयटीची स्थापना। आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांकडून तपास होणार। आरोपी अक्षयच्या पूर्वपत्नीने अत्याचाराची तक्रार केल्यावर त्याला चौकशीसाठी नेताना गोळीबार। पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी अक्षयवर गोळी झाडली। गृहमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। आरोपी बंदूक हिसकावून घेईपर्यंत पोलीस झोपले होते का? ही निर्घृण हत्या। गृहमंत्री फडणवीसांना पदावर राहण्याचा अधिकार नाही। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आक्रमक। फाशी द्या बोलणारे विरोधक आरोपीची बाजू घेत आहेत, हे निंदाजनक। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। गंभीर गुन्हेगार अक्षय शिंदेच्या बाबतीत घडलेली घटना निसर्गाचा न्याय समजतो। चिमुरड्या 2 बालिकांना निसर्गाने न्याय दिला। खासदार नरेश मस्केंचं ट्विट। आरोपी अक्षयचा एन्काउंटर झाल्यानंतर ठिकठिकाणी जल्लोष। नाशकात फटाके फोडत शिंदे गटाचा जल्लोष, तर बदलापुरात महिलांनी पेढे वाटून आनंद साजरा केला। आमच्या चिमुकल्यांना न्याय देणारा हवा, असा धर्मवीर। बदलापूर घटनेनंतर सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल। बदलापूर प्रकरणातील आरोपीला कायद्याच्या चौकटीतून फाशी झालीच पाहिजे होती, पण मुख्य आरोपीला स्थलांतरित करताना गृह खात्यानं दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद। शरद पवार यांची ट्विट करत शंका उपस्थित। बदलापुरातील शाळेच्या विश्वस्तांच्या अटकपूर्व जामिनावर 1 ऑक्टोबरला सुनावणी। महिन्याभरानंतरही संस्थाचालक मोकाट। पूर्ण देशाला अभिमान वाटेल असं नवं संकुल असेल। कॅबिनेटमध्ये आलेला प्रत्येक प्रस्ताव मंजूर करतो। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड मंचावर असताना शिंदेंचं भाषण। धनगरांना आदिवासीमधून कायदेशीररित्या आरक्षण मिळू शकत नाही, पण बेकायदेशीरपणे धनगरांना आदिवासीतून आरक्षण देऊ शकतात। आदिवासी मंत्री विजयकुमार गावितांचं आदिवासी आरक्षणाबाबत वक्तव्य। धनगर समाजाला खुश करण्यासाठी बैठका। राज्य सरकार फक्त मतांच्या बेगडीसाठी हे करत आहे। सरकारला 2 समाजात अस्थिरता निर्माण करायची आहे। आमदार सुनील भुसारा यांची प्रतिक्रिया। बहुप्रतीक्षित सिनेट निवडणुका आज होणार। मुंबई विद्यापीठाची विनंती हायकोर्टाकडून मान्य। 27 तारखेला मतमोजणी। सिनेट निवडणुकीवरील सुप्रीम कोर्टातील सुनावणी आज होणार। सिद्धार्थ इंगळेंकडून मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान। सिनेटच्या सर्व 10 जागा आपल्याला पाहिजे। मातोश्रीवरील बैठकीत मुंबईतील कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंचे आदेश। अमित शहा 2 दिवसीय नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर। आज नागपुरात विदर्भातील सर्व मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांची आणि आजी माजी आमदारांची बैठक घेणार। मुंबईच्या 3 पोटजातींचा ओबीसीमध्ये समावेश। राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। तिलरी, कुणबी पोटजातीचे लोक प्रामुख्याने पालघर ते रत्नागिरी या कोकण पट्ट्यात आढळतात। महाराष्ट्र उघड्या डोळ्याने बघतोय की मराठ्यांवर किती अन्याय होतोय। मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मी आता माघार घेणार नाही, जरांगेंचा निर्धार। जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा खालावली। उपोषणस्थळी डॉक्टरांकडून जरांगेंवर उपचार। सर्वांनी उपोषण आणि आंदोलन मागे घ्यावं। उपोषण कसं थांबवता येईल यासाठी प्रयत्न सुरू। गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। इम्तियाज जलील मुंबईच्या वेशीवर। ठाण्याचे कलेक्टर अशोक शिंगारे यांना आणि मुंबई पोलिसांना निवेदन देऊन परतले। रामगिरीजी महाराज आणि नितेश राणेंना अटक करण्याची मागणी। इम्तियाज जलील यांच्या कार्यकर्त्यांवर ठाण्याच्या आनंद नगर जकात नाक्यावर पोलिसांकडून लाठीचार्ज। पोलिसांची उज्जत घातल्यावर कारवाई। येणाऱ्या विधानसभेत शिंदे गटाचं डिपॉझिट जप्त न केल्यास राजकारणात राहणार नाही। ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचं शिंदे गटाला आव्हान। शिवसेनेमुळेच काँग्रेस एका खासदारावरून 13 खासदारांपर्यंत गेला। ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांची काँग्रेस नेत्यांवर प्रतिक्रिया। पिंपरी चिंचवडमधील 3 विधानसभा मतदारसंघावर आमचा दावा। निवडून येणाऱ्या चेहऱ्याला प्राधान्य देणार। ठाकरे गटाच्या सचिन अहिर यांचा दावा।
शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधील अंतर्गत गडबाजी चव्हाट्यावर कोंडाजी मामा आव्हाडांना प्रदेशाध्यक्ष केलं तर महाराष्ट्र मुकेल. नाशिकमध्ये जयंत पाटलांसमोर शहराध्यक्ष गजानन शेलारांचं मोठं विधान. तर मारणाऱ्याचा हात धरू शकतो पण बोलणाऱ्याचं तोंड नाही, गजानन शेलारांनी केलेल्या आरोपांचे कोंडाजी आव्हाडांचं उत्तर. मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयात निवडणूक समन्वय समितीची बैठकीला बावनकुळे, अश्विनी वैष्णव, नारायण राणे उपस्थित. राजवर्धन पाटलांचे चिरंजीव राजवर्धन पाटलांना अश्रू अनावर. इंदापुरातील कार्यक्रमात वडिलांबाबत बोलताना राजवर्धन भाऊ, वडिलांचं वाईट वाटतं. राजवर्धन पाटलांकडून भावना व्यक्त. आनंदराव अडसूळ यांची अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक. सिद्धिविनायकाचं दर्शन घेत अडसूळ यांनी पदभार स्वीकारला. चंद्रपूर काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमसकर यांनी आढावा सभेत खासदार प्रतिभा धानोरकरांवर निशाणा साधला. नाना पटोले यांनी थांबवलं भाषण. रायगडच्या माणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती विरोधात अविश्वास ठराव दाखल. शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख रमेश मोरेंविरोधात ठराव. नाशिकमध्ये जयंत पाटलांचं भाषण सुरू असताना महिलांनी सभागृह सोडलं. अर्ध्याच्या वर सभागृह रिकामं झाल्यानं जयंत पाटलांनी भाषण आटोपलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्यावर दाखल असलेल्या फौजदारी तक्रारीची सुनावणी आता विशेष न्यायालयात होणार. हायकोर्टाच्या अधिसूचनेनुसार जिल्हा व सत्र न्यायालयात MP-MLA हे विशेष न्यायालयाची नुकतीच स्थापना. उद्धव ठाकरे राऊतांना दिलासा देण्यास विशेष सत्र न्यायालयाचा नकार. राहुल शेवाळेंच्या मानहानीच्या खटल्यात कोर्टाचे निर्देश. सांगलीत बांधकाम कामगारांचं रस्ता रोको आंदोलन. मंत्री सुरेश खाडेंनी निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्यानं कामगार संतप्त. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचा ठिय्या. MPSCची राज्यसेवा संयुक्त पूर्वपरीक्षा कृषी सेवेच्या 258 पदांच्या समावेशासह होणार. 1 डिसेंबरला परीक्षेचं आयोजन. आयात झालेल्या तेलाची विक्री वाढीव दराने करू नये, केंद्राचा आदेश. मात्र तेल कंपन्यांकडून वाढीव दराने विक्री सुरूच. केंद्र सरकारच्या आदेशाला कंपन्यांकडून केराची टोपली. पुण्यात 26 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेचं आयोजन. शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 आणि 27 सप्टेंबरला 2 दिवस पुणे दौऱ्यावर येणार. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास सुरुवात. तसंच मोदींच्या दौऱ्याच्या वेळी ड्रोन उडवण्यास आणि पॅराग्लायडिंगला देखील बंदी. राज्यातील 14 ITI संस्थांचं नामांतर. ठाण्यातील ITIला धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव. कोल्हापूर ITIला शाहू महाराज तर बीडच्या ITIला विनायक मेटेंचं नाव. पुण्याच्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा. खेड तालुक्यातील पदाधिकारी आणि इच्छुक नेत्यांनी घेतली संजय राऊतांची भेट. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा तपास CBI करणार. मुंबई उच्च न्यायालयाने प्रकरण CBIकडे सोपवलं. CBIकडून गुन्हा दाखल. डॉक्टर अजित रानडेंना हायकोर्टानं दिलेला दिलासा 25 सप्टेंबरपर्यंत कायम. सुनावणीसाठी नियमित खंडपीठ उपलब्ध नसल्यानं सुनावणी पुढे ढकलली. गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरू पदावरून हटवल्याचं प्रकरण. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर अशा महानगरातील तब्बल 39 आगार तसंच स्थानकांच्या जागांचा व्यापारी तत्त्वावर विकास करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय. आता भाडेपट्ट्याच्या कालावधीसह चटई क्षेत्र निर्देशांकात वाढ. सारथी आणि महाज्योतीच्या पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून 100% अधिल छात्रवृत्तीचा लाभ अदा करण्याचा कॅबिनेट बैठकीत निर्णय. इतिवृत्त मान्यतेची वाट न पाहता यासंबंधीचा शासन निर्णय तात्काळ निर्गमित करणार. क्रिकेट प्रशिक्षणासाठी तसंच सुसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी अजिंक्य राणेला वांद्र्यातील भूखंड देण्यास कॅबिनेट बैठकीत मान्यता. वांद्रे रिक्लेमेशनमधील 2000 चौरस मीटरचा भूखंड 30 वर्षांकरता भाडेपट्ट्यानं देण्यात येणार. सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाच्या निकालांचं मराठीमध्ये भाषांतर करण्यासाठी 42 पदं भरण्यास मान्यता. पदासाठीच्या अनुषंगाने येणाऱ्या खर्चासही मान्यता. लोकलमधील मोठ्या आवाजातील जाहिरातींमुळे प्रवासी त्रस्त होत असल्याचा आरोप. मोठ्या आवाजातील जाहिराती बंद करण्याची मध्य रेल्वेकडे प्रवाशांची विनंती. चर्चगेटमधील काळाघोडा परिसरात प्रत्येक शनिवार रविवारी वाहनांना बंदी. संपूर्ण परिसराचं सुशोभीकरण करण्याचा निर्णय मुंबई पालिकेचा. पनवेलमधील पाणी पुरवठा 26 आणि 27 सप्टेंबरला बंद राहणार. जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी सकाळी 9 वाजल्यापासून ते शुक्रवारी सकाळी 9 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद असेल. FMC बाजारात आल्याची आवक वाढल्यानं दरात घसरण. 7 ते 65 रुपये प्रति किलोनं आल्याची विक्री. परवडणाऱ्या घरांमध्ये पुणे आघाडीवर. बाणेर, म्हाळुंगे, पाषाण, सूस, हिंजवडी, बाकड, तातवडे भागात 60% घरांची विक्री. तर गेल्या 5 वर्षात शहरात रोजगारामध्ये 8% वाढ.
शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो मार्गिकेच्या कामाला आता गती मिळणार. सुट्टीच्या दिवशी दिवसरात्र गर्डर बसवा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश. येत्या गुरुवारी अजितदादा कामाची पाहणी करणार. पुण्याच्या कात्रज डेअरीचे प्रतिदिन 2 लाख लिटर दूध संकलन. गाईच्या दुधाला सरासरी 31.39 तर म्हशीच्या दुधाला 50.85 रुपये प्रति लिटर दर. कात्रज इथं मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवारी दक्षिण पुण्याचा पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार, तर शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबानं पाणीपुरवठा होणार असल्याची पालिकेची माहिती. मुंबईतील पश्चिम उपनगरात रात्री जोरदार पाऊस. वेस्टर्न एक्सप्रेसवर सांताक्रूज भागात साचलं पाणी. वाहनधारकांचे हाल. कोकण, मराठवाडा, विदर्भात मुसळधारेचा अंदाज. बंगालच्या उपसागरात आणि म्यानमारच्या दक्षिण किनारपट्टीवर हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यानं मेघगर्जनेसह पाऊस. रायगड परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस. नदी नाल्याचं पाणी. रस्त्यावर वाहनधारकांचे हाल. दुचाकी चारचाकी गाड्या पावसाच्या पाण्यात अडकल्या. माजलगाव तालुक्यात मुसळधार पाऊस. पावसामुळे मोगरा येथील दगडी पूल वाहून गेला. पूल वाहून गेल्यानं 5 ते 6 गावांचा संपर्क तुटला. सोलापूर शहर आणि परिसरात रात्रभर जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे जनजीवन विस्कळीत. सोलापूर जिल्ह्याला आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट. अहमदनगरमध्ये जोरदार पाऊस. जोरदार वाऱ्यासह पाऊस बरसल्यानं नागरिकांची तारांबळ. हवामान खात्याकडून जिल्ह्याला 3 दिवस जोरदार पावसाचा इशारा. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 99.50%. धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडणार. नदीकाठच्या गावांना पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा. यवतमाळमध्ये मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात ठाकरे गटाचं अर्थनग्न आंदोलन. भोसा आणि यवतमाळमधील उर्दू शाळांमध्ये पुरेशा सुविधा देण्याची मागणी. पुण्यातील जेजुरी आणि परिसरात दुचाकी, विहिरीवरील मोटारी आणि डापे चोरणारी टोळी जेरबंद. सर्व मुद्देमाल जप्त. पुण्याच्या शिरपूर तालुक्यातील 25,000 विद्यार्थी अद्याप गणवेशाच्या प्रतीक्षेत. 3 महिने उलटूनही गणवेश मिळाला नाही. तालुक्यातील 269 जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी. धुळ्यात कामगार कल्याणकारी मंडळाकडून वाटण्यात येणाऱ्या कामगार कार्डसाठी अनेकांची गर्दी. व्यवस्था नसल्यानं गोंधळ. शासकीय यंत्रणा सपशेल अपयशी. नंदुरबार जिल्ह्यात मिरची तोडणीला वेग. मात्र मिरची तोडणीला मजूर मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत. शेतकऱ्यांवर जास्तीचे पैसे देऊन मजूर आणण्याची वेळ. आरक्षणाच्या मागणीसाठी नंदुरबार जिल्ह्यातील धनगर समाज आक्रमक. धनगड आणि धनगर हे एकच समाज असल्यानं धनगर बांधवांना आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी. नंदुरबार जिल्ह्यात वातावरणातील बदलामुळे भाजीपाल्यांची आवक घटली. आवक घटल्यानं भाजीपाल्याचे दर वाढले. नाशिकमधील सप्तशृंगी गडावरील घाट रस्ता 3 दिवस बंद राहणार. सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत घाट रस्ता बंद असेल. मंगळवेढ्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते मोबाईल टॉवरवर चढले. विविध मागण्यांसाठी तहसील आवारातील टॉवरवर चढत महसूल प्रशासनाविरोधात आंदोलन. एअर इंडियाच्या विमानात वायफाय मिळणार. येत्या नोव्हेंबरपासून एअर इंडिया कंपनीच्या आंतरराष्ट्रीय विमानात वायफाय सेवा पुरवली जाणार. उद्योगपती अनिल अंबानी यांचे पुत्र अनमोल अंबानी यांना सेबीचा दंड. रिलायन्स होम फायनान्सशी निगडीत प्रकरणी 1 कोटीचा दंड. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी बाजूला रिकामी खुर्ची ठेवून पदभार स्वीकारला. भरताने जसं सिंहासनावर पादुका ठेवून राज्य केलं त्याप्रमाणे दिल्लीचा कारभार बघेन आतिशींचं वक्तव्य. पश्चिम बंगालमध्ये महिला डॉक्टर अत्याचार हत्येप्रकरणी भाजपचं आंदोलन सुरू. भाजपकडून ममता बॅनर्जींच्या राजीनाम्याची मागणी. जयपूरमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या सुरक्षेत त्रुटी. 10वीतील एका विद्यार्थी सुरक्षा तोडून त्यांच्या जवळ पोहोचला. राजनाथ यांनी विद्यार्थ्याचं म्हणणं ऐकून घेतलं. मात्र सुरक्षा रक्षकांच्या कामावर सवाल उपस्थित. हरियाणात काँग्रेसच्या माजी आमदाराचं वादग्रस्त विधान. चमडी दमडीच्या आधारे राज्यात तिकीट वाटप झाल्याचा आरोप. अपक्ष उमेदवार शारदा राठोड यांच्याकडून प्रचारादरम्यान वादग्रस्त विधान. तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी होणार. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी एसआयटीची केली घोषणा. पोलीस महानिरीक्षक किंवा त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांचा यात समावेश. तिरुपती प्रसाद लाडू वादानंतर मंदिराच्या शुद्धीकरणासाठी महाशांती होम. लाडू प्रकरणाची चौकशी विशेष तपास समितीकडे. चाइल्ड पॉर्न बघणं किंवा डाउनलोड करणं पॉक्सो अंतर्गत गुन्हा. सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल. दुर्गापूजा मंडपांना दिला जाणारा निधी तुटपुंज सुमारे 10 पटीनं वाढवण्याची कोलकाता हायकोर्टाची सूचना.
राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक हरलो तर पुन्हा निवडणूक लढवणार नाही. एका मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. ट्रम्प हे 8 वर्षांपासून रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार, तर निवडणूक पूर्व सर्वेक्षणात कमला हॅरिस आघाडीवर. इस्रायलचे लेबनॉनमध्ये 300 क्षेपणास्त्र हल्ले, 182 ठार. घरं सोडा आणि सुरक्षित ठिकाणी जा. हल्ल्यापूर्वी इस्रायलने लोकांना सतर्कतेचा संदेश दिल्याची माहिती.